मित्रांनो, मी बनवलेल्या व्हिडिओपैकी सर्वात प्रेरणादायी म्हणजेच मोटिवेशनल व्हिडिओ हा बनणार आहे आणि बनलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला 3 पायऱ्या मी या व्हिडिओत सांगणार आहे ज्या तुम्हाला नेहमीच मोटिवेट करणार आहेत। तर मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपल्याला नेहमीच मोटिवेट राहायचं आहे आणि इतरांना सुद्धा मोटिवेट करायचं आहे। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। तर या व्हिडिओतील पहिली पायरी, तुम्ही छान आहात। तुम्हाला कधी कधी वाईट वाटते का? लोक तुमच्यासाठी वाईट आहेत का? तुम्हाला संधी घेण्यास आणि तुम्हाला खरोखर आनंद देणारे काम करण्यास भीती वाटते का? म्हणून तुम्ही सहसा इतर लोकांच्या मतांशी जुळून घेता। अरे, हे वाईट वाटतं। उदास होऊ नका, त्याऐवजी आनंदी राहा। तणावपूर्ण परिस्थिती, अस्वस्थ भावना आणि आव्हानात्मक अडथळे टाळून प्रत्येकाने जीवनात आनंद मिळवला पाहिजे। मानवी मनाचा आणि वागणुकीचा प्रत्यक्ष अभ्यास करणारे लोक काय म्हणतात? या अशा गोष्टी नाहीत ज्या तुमची मानसिकता मजबूत करतात, दर्जेदार सवयी विकसित करतात, तुमचे व्यक्तिमत्व आकार देतात आणि तुम्हाला एक मजबूत व्यक्ती बनवतात। काही जण या लोकांना शास्त्रज्ञ म्हणतात, काही त्यांना तज्ज्ञ म्हणतात, परंतु त्यांचे खरे शीर्षक द्वेष करणारे आहे। तर महत्त्वाचा मुद्दा इथे हा आहे की टीका ही खूप वाईट गोष्ट आहे। स्वतःला सुधारण्यासाठी तुम्ही यातून शिकू शकता असे काही नाही। तुम्ही जे करत आहात त्याबद्दल 90% लोकांना तिरस्कार वाटत असेल तर ते महत्त्वाचे नाही। तुम्ही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करू शकत असाल आणि चांगला परिणाम साध्य करू शकत असाल तर हे महत्त्वाचे नाही का? कारण तू छान आहेस, सगळेच छान आहेत। जर तुम्ही जिवंत असाल तर तुम्ही छान आहात। चांगली कृत्य करून, तुमची कौशल्य आणि ज्ञान वाढवून, कठोर परिश्रम करून आणि स्वतःला एक हुशार, सक्षम आणि मनोरंजक व्यक्ती म्हणून विकसित करून तुम्ही एक अद्भुत व्यक्ती बनत नाही। अरे रे नाही। जर लोकांना तुमच्याशी बोलण्याचा तिरस्कार वाटत असेल आणि सामाजिक संपर्क टाळा, तर तुमच्यामध्ये काहीतरी चूक आहे असे समजू नका। कदाचित आपण खूप बोलता, कदाचित आपण खूप निर्णयक्षम आहात, कदाचित तुम्हाला काही महत्त्वाचे सांगायचे नसेल। या गोष्टी विसरा। लक्षात ठेवा, तुम्ही आहात म्हणून तुम्ही छान आहात। तुमच्यात कोणतेही वाईट गुण नाहीत, तुमच्या वागण्यात काही दोष नाही, सुधारणेला जागा नाही। तुम्ही जसे आहात तसे परिपूर्ण आहात, म्हणून तुम्ही नेहमी आनंदी राहा। दुसरी पायरी, तुम्ही यशस्वी व्हाल। तुमच्याकडे प्रकल्पाची कल्पना आहे। तुम्ही पुस्तक लिहिण्याचा विचार करत आहात, व्यवसाय सुरू करत आहात, यूट्यूब चॅनल, ब्लॉग, त्यासाठी तुम्ही जा। मला खात्री आहे की ही एक अनोखी, यापूर्वी कधीही न केलेली कल्पना आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की ते शोषक असेल तर करू नका। तुमची प्रत्येक कल्पना आश्चर्यकारक आहे, कारण जसे आम्ही शिकलो आहोत, तुम्ही छान आहात आणि टीका वाईट आहे। जर तुम्हाला टीकेतून काही शिकता आले तर याचा अर्थ असा होईल की ते वाईटच आहे असे नाही आणि ते फक्त वेडे आहे। तर आकडेवारी सांगते की 10 पैकी 9 स्टार्टअप्स अयशस्वी होतात आणि त्यापैकी जवळजवळ निम्मे अपयशी ठरतात, कारण त्यांच्या उत्पादनाची किंवा सेवेची बाजाराची गरज नव्हती। दुसऱ्या शब्दात, प्रथम स्थानावर त्यांच्या विकृतीमध्ये कोणालाही रस नव्हता, पण त्या शूर आत्म्यांनी द्वेष करण्याची ऐकण्यास नकार दिला आणि पुढे जात राहिले। अंतिम परिणाम संबंधित नाही। चला, स्वतःची काही आकडेवारी आपण काढूया। स्पॉइलर अलर्ट, ते तुमचे मन उडवतील। वॉल्ट डिझनीला काढून टाकण्यात आले कारण त्याच्या बॉसला वाटले की त्याच्याकडे कल्पनेचा अभाव आहे आणि त्याच्याकडे चांगल्या कल्पना नाहीत। ओप्रा विन्फ्रेला तिच्या कथांमध्ये खूप भावनिक गुंतवणूक केल्याबद्दल तिच्या पहिल्या टेलिव्हिजन नोकरीतून जाहीरपणे काढून टाकण्यात आले। स्टीव्हन स्पीलबर्गला स्कूल ऑफ सिनेमॅटिक आर्ट्सने अनेक वेळा नाकारले होते। थॉमस एडिसनच्या शिक्षकांनी त्याला सांगितले की तू काहीही शिकण्यास खूप मूर्ख आहे। JZ-ला त्याच्यावर स्वाक्षरी करण्यासाठी कोणतेही रेकॉर्ड लेबल मिळू शकले नाही। हे सर्व लोक पुढे आपापल्या क्षेत्रात अत्यंत यशस्वी आणि प्रसिद्ध झाले। इतरांनी त्यांना जे सांगितले ते त्यांनी ऐकले नाही आणि त्यांनी द्वेष करणाऱ्यांना निराश होऊ दिले नाही। त्यांची स्वप्ने पूर्ण होईपर्यंत ते
ते झटत राहिले. अर्थात याचा अर्थ असा नाही की ते यशस्वी होण्यापूर्वी अनेक 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 वेळा अयशस्वी झाले. याचा अर्थ असा नाही की प्रत्यक्षात चांगली गोष्ट शोधण्यापूर्वी त्यांच्याकडे शेकडो विचित्र कल्पना होत्या. याचा अर्थ असा नाही की ते अपवादात्मक लोक आहेत. ज्यांनी त्यांची कला परिपूर्ण कराव्यात. नवीन कल्पनांचा विचार करण्यात, शिकण्यात आणि टीकेतून विकसित होण्यासाठी आम्ही हँडोरेट या शब्दाला प्राधान्य देत असलो तरी आणि चांगल्या भविष्यासाठी त्याग करण्यात अनंत तास, महिने आणि वर्षे घालवली. या मजेदार तथ्यांमधून आपण फक्त एक गोष्ट शिकू शकतो की ते फक्त सामान्य लोक होते. आमच्यासारखे जर ते करू शकले होते तर तुम्ही का नाही करू शकत? तुम्हाला ते पुरेसे कठीण हवे असल्यास तुम्ही एक दिवस नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्ही कितीही काम केले तरीही. का? कारण तुम्ही छान आहात. पायरी नंबर 3, सोपा उपाय. आता तुम्ही तुमच्या रक्त उपसले आहे. तुम्ही कोणता बदमाश बनणार आहात याचा विचार करण्यासाठी क्लबमध्ये पाऊस पाडणे, हवेलीमध्ये राहणे, तुम्हाला जे आवडते ते करणे, सेलिब्रिटीसोबत हँगआउट करणे स्थिर व्यक्तिमत्व आहे आणि विजेत्याची मानसिकता. प्रत्यक्षात तिथे कसे जायचे याबद्दल आपण बोलूया. पहिली पायरी एक प्रकारची स्पष्ट आहे. दररोज असे लेख, असे व्हिडिओ पहा. अन्यथा तुम्हाला हवे ते साध्य करण्यासाठी तुमच्याकडे मानसिक ताकद नसेल. यासाठी सकारात्मक व्हिडिओ, सकारात्मक लेख, जे काही असेल ते सकारात्मक तुम्ही शोध घ्या, ते पहा. मला असे म्हणायचे आहे की त्या सर्व यशस्वी लोकांची दृष्टी आणि नक्कीच समर्पण त्यांना प्रेरित करण्यासाठी पुरेसे नाही. फक्त ते हवे असणे पुरेसे नाही. तुम्हाला ते हवे आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला आमच्या सारख्या व्हिडिओची किंवा लोकांची गरज आहे. जर आपल्या जीवन यशस्वी योजनेची सर्वसाधारण रूपरेषा तुम्हाला बनवायची असेल तर ती या ठिकाणी आहे. तर पहिला मुद्दा, प्रेरणादायी लेखांचे वाचन करा असे म्हणता येईल आपल्याला. नंतर म्हणता येईल की प्रेरणादायक व्हिडिओ पहा आणि नंतर त्याचा नफा अनुभव घ्या. आता जे लोक प्रत्यक्षात यशस्वी आहेत ते हजारो तास काम करतात आणि शिकतात आणि अयशस्वी होतात आणि सुधारतात आणि अयशस्वी होतात आणि परिपूर्ण होतात आणि अयशस्वी होतात. हे सर्व त्यांच्यासाठी चांगले आहे. परंतु प्रामाणिकपणे सांगूया, आपण काहीतरी प्रत्यक्षात कसे मिळवायचे ते सांगावे असे तुम्हाला वाटते का? त्यासाठी अनेक वर्षे मेहनत, त्याग आणि नवीन आणि परदेशी कल्पनांचे रूपांतर करणे आवश्यक आहे. तर आम्हा सर्वांना माहीत आहे की तुम्ही वास्तविक बदल शोधत नाही आहात. ते कठीण आहे. तुम्हाला सोपे उपाय, झटपट पद्धती, सन्मान मिळवण्यासाठी 5 पायऱ्या आणि विजेता बनण्याचे 3 मार्ग, सर्वोत्तम गोष्टी कशा मिळवायच्या आणि DDF पिल्लांना भेटण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणी, अशा गोष्टी हव्या आहेत. तर मला कोणीतरी माझे जीवन समृद्ध करू इच्छित नाही. मला खात्री द्यावी की माझे क्षुद्र जीवन पुरेसे आहे असे मत मांडलेले आहे डोम मझेट्टीने. आणि जेव्हा आपली मने कशी कार्य करतात आणि वास्तविक बदल कसा करावा याविषयी सर्व क्लिष्ट वैज्ञानिक आधारित माहिती देण्याचा प्रयत्न द्वेष करणाऱ्यांचा विचार केला जातो. मी पुस्तक वाचत नाही हे त्याचं कारण आहे. कारण पुस्तकं मला घाबरवतात आणि मला आठवण करून देतात की मी किती मुका आहे. मी हुशार होण्यासाठी किंवा माझ्या असुरक्षिततेसह शांतता निर्माण करण्यासाठी वेळ का वाया घालू, जेव्हा मी खेळाच्या मैदानाची बरोबरी करू शकतो आणि माझ्या मानसिकदृष्ट्या विकलांग चुलत भावांसोबत डिजिमॉन पुन्हा धावताना पाहू शकतो, तर मला शनिवारसारखा वाटतो. तर असे मत मांडलेले आहे एका व्यक्तींनी. तर म्हणून द्वेष करणाऱ्या आणि तज्ज्ञांबद्दल चिंता करू नका. आम्ही तुम्हाला घट्ट धरून ठेवण्यासाठी आहोत. तुम्हाला काही असले तरीही तुम्ही छान आहात आणि तुम्ही जीवनात कोणताही मार्ग निवडतात ती उत्तम आहे. आम्ही चरण 1 मध्ये स्थापित केल्याप्रमाणे तुम्ही काहीही चुकीचे करू शकत नाही. आयुष्य हे चुकांमधून शिकण्याबद्दल नाही, ते चूकच्या कल्पनेकडे दुर्लक्ष करण्याबद्दल आहे. कारण तुम्ही छान आहात. आता पायरी 4, काहीही करू नका. हे काय आहे? तर पायरी क्रमांक 4, एक उत्सुक व्हिडिओ ऐकणारा उद्गारतो की परंतु मला वाटले की तुम्ही म्हणालात की हा 3रा चरण उपाय आहे. तर मित्रांनो, माझ्या उत्साही प्रेरणा मंजुरी शोधणाऱ्या मित्रांनो,
आपण आम्ही दररोज दिलेले व्हिडिओ वगैरे तुम्ही पहा, ते पाहण्यात तुम्ही सक्षम आहात, तर तुम्ही हे सिद्ध केले आहे की आम्ही तुमच्यावर जे काही तुम्हाला देतो ते तुम्ही बोनस अध्याय म्हणून पहा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या या 3 ते 4 पायऱ्या विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.